किडनी किंवा मूत्रपिंड ज्याला म्हटलं जातं, आपल्या मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा असा अवयव जो आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ तयार होतात, आपल्या नित्य चयापचय प्रक्रियेमध्ये आपल्या शरीराच्या ज्या नित्यक्रिया आहेत त्यामध्ये रक्तामध्ये जे काही विषारी पदार्थ आणून सोडले जातात, त्या रक्ताला शुद्ध करून, त्या रक्ताला फिल्टर करून त्यातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम आपले वृक्क किंवा ज्याला किडनी किंवा मूत्रपिंड म्हटलं जातं हे नित्यनेमाने करीत असतात. मात्र काही कारणास्तव जेव्हा आपले मूत्रपिंड निकामी होतात, जेव्हा आपल्या किडनीज जे आहे ज्याला आपण म्हणतो की रिनल फेल्युअर, किडनी फेल होणे ज्याला आपण म्हणतो, असा जेव्हा काही प्रकार होतो तो बरेचदा पेशंटला डायलिसिससारखे प्रकार सुचवले जातात किंवा किडनी ट्रान्सप्लांटसारखे प्रकार सुचवले जातात, ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील मूत्रपिंड काढून त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. आज आपण या आजाराविषयी माहिती घेणार आहोत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून की मूत्रपिंड निकामी होणे किंवा रिनल फेल्युअर याबद्दल आयुर्वेद काय म्हणतं, आयुर्वेद याला कसं ट्रीट करतो, आयुर्वेदामध्ये यासंबंधी काय मतांतरे आहेत. सोबतच मी आपणा सर्वांसोबत काही केसेससुद्धा डिस्कस करणार आहे, जे माझ्या सेंटरला आम्ही सक्सेसफुली ट्रीट केलेलं आहे, ज्यांना डायलिसिसचा सल्ला दिला होता, काही लोकांना किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला देखील दिलेला होता. अशा काही केसेससुद्धा मी आपणाशी आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. माझं नाव डॉक्टर अनुपम ढवळे, गोदावरी हेल्थकेअर यवतमाळमधून आपणा सर्वांशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो आहे. आणि आज आपण चर्चा करणार आहोत मूत्रपिंड निकामी होणे म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदीय चिकित्सा यामध्ये काय आहे, कशा प्रकारच्या चिकित्सा यामध्ये केल्या जातात आणि अगदी सहजपणे कसं आपण किडनी ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस जे आहे हे आपण कसं अवॉइड करू शकतो किंवा याला कसं आपण टाळू शकतो, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की एखादा अवयव जेव्हा निकामी होतो, मग ते किडनी असो, लिव्हर असो किंवा कोणताही आपल्या शरीरातील एक अवयव असो, हा जेव्हा निकामी होतो तर यामागे आयुर्वेद काय सांगतं, आयुर्वेदशास्त्र काय सांगतं. आयुर्वेदानुसार जर आपण विचार केला की कोणताही अवयव जेव्हा निकामी होतो किंवा कोणताही अवयव जेव्हा आपलं काम करणं बंद करतो, तर आयुर्वेद असं म्हणतं की त्या अवयवाच्या ठिकाणी जो काही अग्नी आहे, अग्नी नावाचा जो प्रकार आहे, तो अग्नी तिथला एकतर क्षीण झालेला असतो, म्हणजे तो अग्नी एकतर कमी झालेला असतो किंवा तो अग्नी नष्ट झालेला असतो. जसं आपला पोटामध्ये जो जठराग्नी आहे, आपल्याला ज्याच्यामुळे भूक लागते, आपल्या अन्नाचं पचन होतं, विचार करा की तो अग्नी जर नष्ट झाला तर आपल्याला भूक लागणं बंद होईल किंवा अन्नाचं पचन होणं बंद होईल. तशाच प्रकारे प्रत्येक अवयवामध्ये आपला स्वतःचा एक अग्नी आहे किंवा तो अवयव ज्या धातूंपासून बनलेला आहे, शरीरातील जे सप्तधातू आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, या सप्तधातूंच्या काही सार भागापासून जो अवयव बनलेला आहे, या धातूंचा अग्नी, जो धात्वाग्नी आहे, तो जर मंद झालेला असेल तर धातूंचं जे काही चयापचय आहे तो बिघडलेला असतो किंवा धातूचं जे एका धातूमधून दुसऱ्या धातूमध्ये जे रूपांतरण होतं, या प्रक्रियेला कुठेतरी अडथळा आलेला असतो. आणि प्रत्यक्षपणे जर आपण बघितलं तर जेव्हा धातू क्षीण होतात तर त्या धातूच्या सार भागापासून जे काही अवयव तयार झालेले शरीरात, ते अवयवसुद्धा, त्यांचं कार्यसुद्धा जे आहे ते क्षीण झालेलं असतं, असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आता जेव्हा आपण किडनी फेल्युअरचे किंवा ज्याला आपण वृक्क किंवा मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारचे जेव्हा आपण पेशंट ट्रीट करतो, इथे सर्वात मोठं चॅलेंज हेच असतं की त्या अवयवाचा जो अग्नी आहे तो मंद झालेला आहे. त्या अवयवामध्ये आता जे काही औषधं आपण रुग्णाच्या पोटात टाकणार, ते औषधं रुग्णाचा जठराग्नी तर पचवेल, मात्र जेव्हा त्या औषधाचा जो सार भाग आहे हा जेव्हा त्या अवयवापर्यंत जाईल, त्या अवयवामध्ये स्वतःचा अग्नीच शिल्लक राहिलेला नाही आहे. तर अशावेळी काही विशिष्ट प्रकारची जी औषधं आहेत ती आयुर्वेदशास्त्रानुसार आपल्याला फॉर्म्युलेट करावी लागतात. काही अशा प्रकारची औषधं वापरावी लागतात ज्यांचं ऑलरेडी पचन झालेलं आहे किंवा जी सूक्ष्मतर औषधं आहे, त्यामध्ये अशा औषधांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आमच्या सेंटरला जेव्हा आम्ही किडनी फेल्युअरचे पेशंट आहे किंवा ज्यांना आपण मूत्रपिंड निकामी होणे या प्रकारातले जे पेशंट आहेत त्यांना जेव्हा आम्ही ट्रीट करतो, जेव्हा त्यांची आम्ही चिकित्सा करतो, तर यामध्ये सर्वात आधी त्या पेशंटचे सप्तधातू कसे आहेत, म्हणजे सातही धातू व्यवस्थित आहेत का, त्या सातही धातूंच्या ज्या धात्वाग्नी आहेत त्या व्यवस्थित आहेत का, त्या धातूंचे जे सार भाग आहे, किट्ट भाग आहे, ते व्यवस्थित सेपरेट होत आहेत का, ते व्यवस्थित त्यांचं पृथक्करण होतं की नाही होत, त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे,
सोबतच जसं आयुर्वेद शास्त्र सांगतं की संक्षेपतः क्रियायोगे निदान परिवर्जनम. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जेव्हा आजार तयार होतो, त्या आजाराची चिकित्सा करताना सर्वात आधी आपल्याला त्या आजाराचं जे मूळ कारण आहे ते दूर करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. अशावेळी आता जर आपण म्हटलं की एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झालेला आहे, त्यामध्ये अनेक कारणं असू शकतात. काही कारणं ही बाहेरची असू शकतात, बाह्य कारणं असू शकतात, काही अभ्यंतर म्हणजे आतूनसुद्धा असणारी कारणं असू शकतात. अंतर्गत कारणं ज्यांना आपण म्हणतो की पेशंटची प्रकृती कशी आहे, त्याचे त्रिदोष कसे आहे, त्याचे सप्तधातू कसे आहे, त्याचे त्रिमल कसे आहे, या सर्वांचा चयापचय कसा होतो, या सर्वांचं इंटरॅक्शन कसं होतं आहे, त्या अभ्यंतर कारणं झाले. तर काही बाह्य कारणं असू शकतात, जसं अल्कोहोलिझम आहे, काही ड्रग्ज आहे, काही औषधं आहे, त्याचे दुष्परिणाम म्हणूनसुद्धा मूत्रपिंड निकामी होतात. आपल्या ज्या किडनीज आहेत त्या फेल होऊ शकतात. वयापरत्वेसुद्धा हे बदल आपल्या शरीरामध्ये घडू शकतात. पॉल्युशन आहे, काही त्या पेशंटला असणाऱ्या काही सवयी आहे, त्या रुग्णाच्या काही वाईट सवयी आहे. तर ही जी बाह्य कारणं आहे, अभ्यंतर कारणं आहे, या सगळ्यांचा विचार आपल्याला या आजारामध्ये करावा लागतो आणि त्यानुसार त्या पेशंटची जी चिकित्सा आहे, त्या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याला प्लॅन करावी लागते. त्यामध्ये पेशंटला त्याच्या प्रकृतीनुसार आहार विहार सांगणे, त्याच्या धात्वाग्निवर्धक असा आहार देणे, त्याला धात्वाग्निवर्धक काही औषधं देणे, त्याचे जे सप्तधातू आहे ते व्यवस्थित क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे त्यांचं जे चयापचय आहे ते होणं यामध्ये गरजेचं असतं. तर त्यानुसार त्या पेशंटला काही औषधं देणे आणि सोबतच काही औषधं जे त्या अवयवावरती काम करतात. तर अशा प्रकारची एक त्रिविध चिकित्सा जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये प्लॅन करावी लागते. यामध्ये पेशंटचं डाएट आहे, लाईफस्टाईल चेंजेस आहे, त्याने दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करायला पाहिजे, त्याचे व्यायाम आहे, प्राणायाम आहे, सोबतच त्याला दिली जाणारी काही औषधं आहे. अशा प्रकारे आपल्याला जी आहे त्या पेशंटची ट्रीटमेंट आपल्याला प्लॅन करावी लागते. मागील वर्षांमध्ये आमच्या सेंटरला अनेक रुग्णांनी या आजाराकरिता भेट दिलेली आहे आणि यशस्वीपणे चिकित्सा घेतलेली आहे. त्यातीलच काही पेशंटचे रिपोर्टसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. काही पेशंटच्या केसेस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. यामध्ये दोन्हीही प्रकारचे पेशंट, जसे की ज्याला आपण ॲक्यूट रिनल फेल्युअर असं म्हणतो, की काही कारणांमुळे, जसं की ट्रॉमॅटिक असू शकतं की एखाद्याला काही ट्रॉमा तिथे झालेला आहे, पडल्यामुळे म्हणा किंवा तिथे सूज आलेली असेल किंवा इन्फेक्शनमुळे म्हणा किंवा बऱ्याच जणांना औषधाचे जे काही साईड इफेक्ट्स असतात ते काही औषधांचे रिॲक्शन्स आल्यामुळे म्हणा. तर ज्याला आपण ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणतो, की अगदी 10-15 दिवसांमध्येच त्यांचे जे मूत्रपिंड आहे ते निकामी व्हायला सुरुवात होते. आणि दुसरा जो प्रकार आहे की ज्याला आपण क्रॉनिक रिनल फेल्युअर म्हणतो, की हळूहळू हे जे काही अवयव आहे हे निकामी व्हायला लागतात. यामध्ये हळूहळू सप्तधातू क्षीण व्हायला लागतात, त्यांची जी अग्नी आहे ती मंद व्हायला लागते आणि त्या अवयवाचं जे कार्य आहे ते हळूहळू हे क्षीण व्हायला सुरुवात होते. आता या दोन्ही प्रकारच्या रिनल फेल्युअरमध्ये किंवा मूत्रपिंड निकामी होण्यामध्ये आपल्याला पेशंटचे जे काही आपण पॅथॉलॉजिकल टेस्ट करून घेतो, त्याचे जे काही प्रयोगशालीय परीक्षणं आपण जे करून घेतो, रक्ताची म्हणा, लघवीची म्हणा, यामध्ये आपल्याला काही बदल दिसून येतात. जसं की शरीरातील सिरम क्रिएटिनिनचं प्रमाण वाढणे, रक्तामध्ये क्रिएटिनिनचं प्रमाण वाढलेलं असतं. दुसरं म्हणजे युरियाचं प्रमाण वाढलेलं असतं, कारण मूत्रपिंडांचं काम आहे की आपलं जे नायट्रोजिनस वेस्ट आहे त्याला शरीरातून बाहेर काढणे. जेव्हा हे मूत्रपिंडच निकामी झाले तर शरीरामध्ये नायट्रोजिनस जे वेस्ट आहे, जसं की युरिया झालं, त्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. जेव्हा मूत्रपिंड निकामी होतात तेव्हा शरीरातील जे प्रोटीन आहे ते मूत्रावाटे बाहेर जायला सुरुवात होते, त्यामुळे अल्ब्युमिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालेलं असतं. मात्र त्याचवेळी जेव्हा आपण त्या पेशंटचं लघवीचं परीक्षण करतो, जेव्हा मूत्रपरीक्षण आपण करतो, त्यामध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं, त्यामध्ये अल्ब्युमिन जाताना दिसतं. सोबतच त्यामध्ये आपल्याला RBCs म्हणजे लाल रक्तपेशी आपल्याला आढळून येतात. काही पेशंट्समध्ये पस सेल्स आढळून येतात ज्यांच्यामध्ये ॲक्यूट रिनल फेल्युअर आहे, ज्यांच्यामध्ये ट्रॉमा असेल किंवा इन्फेक्शन असेल, अशा पेशंटमध्ये मूत्रामध्ये पस सेल्सचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं. इवन काही पेशंट्समध्ये मूत्र शर्करेचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येतं. शरीरातील जे आहे सोडियम पोटॅशियमचं जे काही रेशो आहे हा इम्बॅलन्स झालेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. तर ही जर लक्षणं आपल्याला आपल्या रक्ताच्या तपासणीमध्ये जर दिसून येत असतील, क्रिएटिनिनचं प्रमाण वाढलेलं असेल, युरियाचं प्रमाण जर आपलं वाढलेलं असेल, तर आपल्याला वेळीच सावध होण्याची यामध्ये गरज देखील आहे.
दुसरं की जेव्हा आपण याची चिकित्सा करतो तेव्हा याची चिकित्सा करताना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला त्या पेशंटच्या प्रकृतीनुसार त्याला औषधं द्यावी लागतात. बरेचदा आम्हाला पेशंट फोन करतात आणि म्हणतात की सर मला रिनल फेल्युअरसाठी औषधं सांगा, माझं क्रिएटिनिन वाढलेलं आहे, माझं युरिया वाढलेलं आहे, मी कोणतं औषध घेऊ. मात्र आयुर्वेदामध्ये ॲज सच असं कोणतंही औषध यामध्ये नाही आहे. कारण आयुर्वेदाने असं कोणताही आजार सांगितलेला नाही की वृक्क निकामी होणे या प्रकारचा आजार आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेला नाही आहे. त्यामुळे इथे आपल्याला पेशंटची प्रकृती, त्याचे सप्तधातू, त्याचे अग्नी याच्यानुसार रुग्णापरत्वे स्वतंत्र अशी चिकित्सा यामध्ये द्यावी लागते. प्रत्येक रुग्णाला त्याच्या प्रकृतीनुसार आहार विहार द्यावा लागतो, त्याचे लाईफस्टाईल चेंजेस सांगावे लागतात, त्याला त्याच्यानुसार व्यायाम सांगावे लागतात, त्याच्या प्रकृतीनुसार त्याला काही चिकित्सा देणं हे यामध्ये फार गरजेचं असतं. त्यामुळे एकदा डॉक्टरांना भेटून, एकदा वैद्यांना भेटून आपलं प्रकृती परीक्षण करून घेणं यामध्ये फार गरजेचं असतं. आणि अगदी सहजपणे हा जो आजार आहे हा ठीक होऊ शकतो, यावर आपण अगदी सहजपणे मात करू शकता. मोस्टली आम्ही असं बघितलेलं आहे की जर ॲक्यूट रिनल फेल्युअर असेल, की जर लगेच काही दिवसांमध्ये जर त्याची लक्षणं आपल्याला आढळून आलेली असतील, तर असे जे रुग्ण आहे साधारणतः 2 ते 3 महिन्यांमध्ये पूर्णपणे बरे झालेले आम्हाला दिसून आलेले आहेत. आणि जर क्रॉनिक रिनल फेल्युअर असेल की ज्याच्यामध्ये सप्तधातू फार क्षीण झालेले असतात, तिथे आपल्याला धात्वाग्निवर्धक चिकित्सा करावी लागते, धातुवर्धक चिकित्सा यामध्ये करावी लागते. तर अशा पेशंट्समध्ये साधारणतः 6 महिने, 9 महिने ते 12 महिन्यांपर्यंत देखील चिकित्सा जी आहे ती लांबू शकते. तर यामध्ये संपूर्ण चिकित्सा घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हा सर्वांशी काही केसेससुद्धा आता डिस्कस करणार आहे. मी सहज तुमच्या सर्वांशी शेअर करण्यासाठी 3 प्रकारचे केसेस यामध्ये घेतलेले आहे. एक तर ॲक्यूट रिनल फेल्युअरची एक केस मी घेतलेली आहे, की एक मुलाची केस माझ्याकडे आलेली होती मागच्या वर्षी. ही ॲक्यूट रिनल फेल्युअरची केस होती. ॲक्यूट याच्यासाठी कारण त्याला जस्ट रिसेंटली एक 2-3 महिन्यांमध्ये त्याला ड्रिंकिंगचं व्यसन लागलेलं होतं, त्याला मद्यपानाचं व्यसन लागलेलं होतं. आणि जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की खेड्यांमध्ये वगैरे जी काही हातभट्टीची दारू मिळते त्यामध्ये बरेचदा विषारी पदार्थ त्यामध्ये ॲड केलेले असतात. तर त्या विषारी पदार्थाच्यामुळे किंवा त्या टॉक्झिन्समुळे त्याचे जे काही किडनीज आहेत त्यांनी आपलं काम करणं बंद केलेलं होतं. आणि इथे आपण आता हे रिपोर्ट्स बघू शकता की हा जो पेशंट आहे हा 10 जूनला मला भेटायला आला होता मागच्या वर्षी. 10 जून 2022ला आपण इथे तारीख बघू शकता. आणि इथे याचं जे क्रिएटिनिन आहे, सिरम क्रिएटिनिन जे आहे ते 11पर्यंत वाढलेलं होतं. जेव्हा क्रिएटिनिनची जी नॉर्मल रेंज आहे ती असते आपली 1.25 आणि पेशंटचं जे वाढलेलं होतं ते 11पर्यंत क्रिएटिनिन वाढलेलं होतं. त्याचा जो ब्लड युरिया आहे तो 124पर्यंत वर गेलेला होता. आपण इथे बघू शकता क्रिएटिनिन आपण बघू शकता, आपण याचा ब्लड युरिया आपण बघू शकता. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की आपलं जे मूत्रपरीक्षण आहे, आपल्या ज्या लघवीमध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण वाढलेलं असतं. आपण इथे बघू शकता की त्याच्या लघवीमध्ये सुद्धा अल्ब्युमिन जे आहे ते प्रेझेंट होतं. तर हा जो पेशंट आहे हा होता आपला ॲक्यूट रिनल फेल्युअरचा. त्यानंतर 11 तारखेला परत आपण त्या पेशंटचे काही तपासण्या करून घेतला. त्यामध्ये पेशंटला परत क्रिएटिनिन जे आहे आपण बघू शकता अगदी 16पर्यंत वाढलेलं होतं. म्हणजे एक वेळ तर अशी होती की मला देखील भीती वाटायला लागली होती की या पेशंटला ट्रीट करावं की करू नये. अगदी एका दिवसामध्ये त्या पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते 11वरून 16पर्यंत गेलेलं होतं. त्याच्यानंतर त्याचं जे अल्ब्युमिन आहे शरीरातलं ते कमी झालेलं होतं. यामध्ये सोडियम पोटॅशियमचे जे रेशोज आहे ते सगळे याच्यामध्ये बिघडलेले होते. आणि या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे आपण 11 जून 2022ला आपण या पेशंटला ट्रीट करायला सुरुवात केली. त्यानंतर अगदी 7 ते 8 दिवसांमध्ये आपण इथे बघू शकता की 18 जून 2022ला या पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे हे ड्रास्टिकली कमी झालं. कारण हा जो पेशंट होता हा ॲक्यूट रिनल फेल्युअरचा होता. ॲक्यूट पेशंट्समध्ये अगदी लवकर आपल्याला रिझल्ट याच्यामध्ये दिसून येतात. तर क्रिएटिनिन जे आहे ते अगदी 7 ते 8 दिवसांमध्ये 4.10 वरती आलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा जो युरिया आहे जो इथे आपल्याला 124 होता, हा 124 वरून सरळ 79 वरती खाली आलेला होता.
अगदी हे 7 ते 8 दिवसांमध्ये झालं. त्यानंतर थोडंसं सुरुवातीला जे काही त्याला मूत्रल औषधं आपण दिली होती त्यामुळे थोडंसं त्याचं जे अल्ब्युमिनचं प्रमाण आहे सुरुवातीला थोडंसं 1-2 दिवसांसाठी वाढलेलं होतं, तेही पुढे कमी झालेलं दिसून आलं. त्यानंतर आपण 10 दिवसांनंतर परत एकदा त्या पेशंटला जे आहे त्या पेशंटच्या तपासण्या आपण यामध्ये करून घेतल्या आणि आपण इथे बघू शकता की 30 जून 2022 म्हणजे इथून 10 दिवसांनी आणि ट्रीटमेंट सुरू केल्याच्या एक जवळपास 17 ते 18 दिवसांनी पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते 2.20पर्यंत खाली आलेलं आहे, जे 16पर्यंत वाढलेलं होतं. ब्लड युरिया जो आहे जो 124 होता तिथून 17 ते 18 दिवसांमध्ये आपण इथे बघू शकता की हा 37.70पर्यंत हा खाली आलेला होता. त्यानंतर याचं जे अल्ब्युमिन आहे जिथे आपल्याला 3+ आपल्याला दिसत होते तिथे आता परत ते 1+ वरती आलं, म्हणजे अल्ब्युमिनचं प्रमाण त्याच्या मूत्रामध्ये जे आहे त्याच्या लघवीमध्ये जे अल्ब्युमिन जात होतं त्याचं प्रमाण कमी झालं. आणि त्यानंतर परत त्या पेशंटला 1 महिन्यासाठी ट्रीटमेंट दिली आपण. आणि त्यानंतर आपण इथे बघू शकता की 1 ऑगस्ट 2022ला त्या पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते 1.60पर्यंत ते खाली आलेलं आहे. ब्लड युरिया फक्त 23 राहिलेला आहे, जो 124 होता तिथून हा फक्त 23पर्यंत खाली आलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे याची जी युरिन एक्झामिनेशन आहे, युरिन एक्झामिनेशनमध्ये आपण बघू शकता की याचं जे अल्ब्युमिन आहे अल्ब्युमिनचं प्रमाण अगदी ट्रेस दाखवलेलं आहे. हे आता कोणत्याही व्यक्तीमध्ये असू शकतं. तर अशा प्रकारे आपला जो हा रुग्ण आहे अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा झाला आणि आज यशस्वीपणे आपलं जे जीवन आहे अगदी आनंदीपणे जगत आहे. पेशंटचे काही रिपोर्ट्स आहेत त्याचे जे USG वगैरे आहे अगदी नॉर्मल आहेत आता. तर अशा प्रकारे ही एक जी केस आहे ही आपली ॲक्यूट रिनल फेल्युअरची केस आहे. मी पुढे आपणा सर्वांशी केस परत एकदा डिस्कस करतो. सगळे रिपोर्ट्स परत एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे, ते एकदा बघून घ्या. या ॲक्यूट रिनल फेल्युअरच्या केसमध्ये आपण इथे बघू शकता की पेशंटच्या शरीरातील जे आहे ब्लडमधील सिरम क्रिएटिनिनचं प्रमाण 11पर्यंत वाढलेलं आहे, पोटॅशियमचं प्रमाण वाढलेलं आहे, युरियाचं प्रमाण इथे वाढलेलं आपल्याला दिसू शकतं. त्यानंतर युरिन रुटीन एक्झामिनेशनमध्ये आपण बघू शकता की पेशंटच्या मूत्रामध्ये लघवीमध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण वाढलेलं आहे, इपिथेलियल सेल्सचं प्रमाण इथे वाढलेलं आहे. त्यानंतर पेशंटची जी सिरोलॉजी रिपोर्ट आहे त्यामध्ये आपण बघू शकता की रक्तातील अल्ब्युमिनचं जे प्रमाण आहे इथे कमी झालेलं आहे, कारण मूत्रावाटे बरंचसं अल्ब्युमिन यामध्ये शरीरातून बाहेर पडत असतं. त्यानंतर इथे 11 तारखेला जेव्हा पेशंटचं परत एकदा KFT केलं गेलं, किडनी फंक्शन टेस्ट केला गेली, त्यामध्ये पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते 16पर्यंत वाढलेलं आहे, 16.61 पर्यंत इथे वाढलेलं आहे 11 तारखेला. आफ्टर ट्रीटमेंट पेशंट जे आहे त्यांचं 18 जून 2022ला आपण इथे बघू शकता की पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते रॅपिडली फॉल होऊन 4.10 पर्यंत आलेलं आहे. सोबतच ब्लड युरियाचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. युरिन रुटीनमध्ये जे आहे आपण त्यांना डायुरेटिक्स दिल्यामुळे सुरुवातीला थोडंसं अल्ब्युमिनचं प्रमाण हे युरिनमध्ये वाढलेलं आहे, तेही पुढे कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. पुढे 30 जूनला आपण इथे 30 जूनच्या रिपोर्ट्समध्ये बघू शकता की क्रिएटिनिनचं जे प्रमाण आहे ते अजून कमी होऊन 2.20 पर्यंत, तर युरिया जो आहे अगदी नॉर्मल रेंजमध्ये 37.70 पर्यंत खाली आलेला आहे. त्यानंतर 30 जूनला जे आपण युरिन एक्झामिनेशन केलं त्यामध्ये परत अल्ब्युमिनचं जे प्रमाण होतं लघवीमध्ये ते अगदी कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण एक जे फायनल एक्झामिनेशन पेशंटचं केलं 1 महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर 1 ऑगस्ट 2022ला आपण इथे बघू शकता की क्रिएटिनिनचं जे प्रमाण आहे अगदी नॉर्मल झालेलं आहे, 1.60. सोडियम पोटॅशियमचं प्रमाण नॉर्मल झालेलं आहे, युरिया 23 पर्यंत कमी झालेला आहे. आणि युरिन एक्झामिनेशन मध्ये आपण इथे बघू शकता की युरिन मध्ये सुद्धा अल्ब्युमिनचं जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य आहे आणि पेशंट इथे आपला पूर्णपणे बरा झालेला होता. तर ही होती आपली ॲक्यूट रिनल फेल्युअरची केस होती. दुसरी जी केस आहे ती आहे एक क्रॉनिक रिनल फेल्युअर ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपले सप्तधातू हळूहळू क्षीण झालेले असतात, धातुअग्नी मंद झालेला असतो,
त्या अवयवाचा जो अग्नी आहे तो मंद झालेला असतो आणि अशा ज्या केसेस आहे या ट्रीट करायला थोड्याशा क्रिटिकल अशा समजल्या जातात. कारण यामध्ये आपल्याला 7ही धातूंचं वर्धन करायचं आहे, त्याचं अग्निवर्धनसुद्धा करायचं आहे. त्याला औषधं देताना अशी औषधं द्यायची आहे की जी पहिलेच त्या औषधांचं पचन झालेलं असेल. कारण तो जो अवयव आहे जेव्हा तो निकामी झाला आहे तर त्याच्यामध्ये स्वतःचा अग्नी काही राहिलेला नाही. मग त्यामध्ये तुम्ही कोणतंही औषध द्या, ते अवयवावरती कामच करणार नाही, कारण त्या अवयवाचा स्वतःचा काही अग्नी शिल्लक राहिलेला नाही आहे. अशावेळी त्या अवयवाचा अग्नी वाढणे किंवा अशी औषधं वापरणे की ज्यांचं आधीच पचन झालेलं आहे. आपल्या सेंटरला अशी काही औषधं जी आहे ती स्वतः मी तयार करतो, काही औषधं मी स्वतः बनवली जातात. आमच्या सेंटरला ती औषधं तयार होतात आणि उपलब्धसुद्धा असतात. तर हे जे पेशंट आहे हे होते आपले 72 वर्षाचे पेशंट आहे, अगदी 72 यांचं एज होतं. आणि इथे आपण यांचं बघू शकतो की हे जे पेशंट आहे 4 ऑक्टोबर 2022ला आपल्या सेंटरला या पेशंटने व्हिजिट केलेली आहे. त्यानंतर त्यावेळी यांचं जे युरिया होता हा 164 इतका वाढलेला होता. तर यांचं जे क्रिएटिनिन आहे हे 12.8 पर्यंत वाढलेलं होतं. आपण इथे बघू शकता यांचं जे क्रिएटिनिन आहे ते 12.8 आहे. युरिया जो आहे हा 164 पर्यंत वाढलेला आहे. आणि इथे आपण तारीखसुद्धा बघू शकता. तर 10 ऑक्टोबर 2022ला पेशंटची ही कंडिशन होती. पेशंटमध्ये एक समाधानाची बाब अशी होती की पेशंटमध्ये जे आहे लघवीमध्ये फार अल्ब्युमिनचं प्रमाण आपल्याला आढळून नाही आलं. फार कमी प्रमाणात अल्ब्युमिनचं जे आहे ते डिस्चार्ज होत होता. त्यामुळे पेशंटचे जे काही सप्तधातू आहे हे बऱ्यापैकी साबूत असावेत असं आपण यामध्ये गृहीत धरलेलं होतं. इथे आपण पेशंटला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली आणि जसं मी सांगितलं की क्रॉनिक पेशंटला थोडासा वेळ लागतो. तर तिथून 15 दिवसांनी म्हणजे 15 ते 20 दिवसांनी आपण जे बघितलं पेशंटमध्ये की हळूहळू पेशंटचं जे आहे ते क्रिएटिनिनचं प्रमाण कमी व्हायला लागलं. आणि तिथून 1.5 महिन्यानंतर आपण परत जेव्हा पेशंटला एक्झामिन केलं, पेशंटचे जेव्हा आपण रक्त तपासण्या करून घेतल्या, आपण याच्यामध्ये बघू शकता की 22 नोव्हेंबर 2022 म्हणजे 4 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पेशंटचा जो युरिया 164 होता तो 164वरनं 92पर्यंत खाली आलेला आहे. क्रिएटिनिन जे 12.8 होतं ते 9.1 पर्यंत 9.1 पर्यंत कमी झालेलं होतं. ज्या प्रकारे पेशंटचं वय होतं, ज्या प्रकारे पेशंटचे जे सप्तधातू होते जितक्या प्रमाणामध्ये क्षीण झालेले होते, ज्या प्रकारे पेशंटचा अग्नी मंद झालेला होता, तर या पेशंटला आपल्याला ट्रीट करताना बरंच तारेवरची कसरत करावी लागली आणि बऱ्याच काळपर्यंत यांची औषधं चालली. आणि आता या जानेवारी महिन्यामध्ये 17 जानेवारी 2023 म्हणजे यांची ट्रीटमेंट जी आपण सुरू केली होती 4 ऑक्टोबर 2022ला जी ट्रीटमेंट सुरू केली होती 17 जानेवारी 2023 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 4 महिन्यामध्ये या पेशंटला 4 महिन्यामध्ये जे आपण बघितलं की यांचं जे क्रिएटिनिनचं प्रमाण आहे ते 5.86 पर्यंत हे कमी झालेलं होतं. पेशंटने मला सहज एक डाऊट विचारला की सर तुम्ही ज्या लॅबला सांगता तिथे आम्ही टेस्ट करतो तर तिथे आपल्या कुठे रिझल्ट फ्लक्च्युएट होतात का? तर मी पेशंटला म्हटलं की चला तुम्ही एक करा, तुमच्या ओळखीच्या लॅबमध्ये तुमचे रिपोर्ट्स करून घ्या, त्या लॅबमध्ये तुम्ही तुमचे तपासण्या करून घ्या. आणि पेशंटने त्यांच्या ओळखीच्या लॅबमध्ये अगदी त्यांच्या नातेवाईकांच्या लॅबमध्ये ही तपासणी केलेली आहे. आणि तिथे आपण बघू शकता की क्रिएटिनिनचं जे प्रमाण आहे ते 5.86 पर्यंत जे आहे क्रिएटिनिन हे कमी झालेलं होतं. इथे आपण अगदी त्या मशीनच्या स्ट्रीपला सुद्धा इथे बघू शकता. तर अशा प्रकारे जे आहे आपण क्रॉनिक रिनल फेलियरचे जे पेशंट आहे त्यांना आपण ट्रीट करतो. ही केस मी परत आपणा सर्वांना एकदा आपण बघू शकता. हे सगळे रिपोर्ट्स जे आहे ते आपण इथे समोर बघू शकता. ही आपली दुसरी केस आहे. क्रॉनिक रिनल फेलियरची केस आपण इथे बघू शकता की रक्तामध्ये युरियाचं जे प्रमाण आहे ते 164 पर्यंत इथे वाढलेलं आहे आणि क्रिएटिनिनचं जे प्रमाण आहे ते 12.8 पर्यंत वाढलेलं आहे. तारीख आपण बघू शकता 4 ऑक्टोबर 2022ला पेशंटची ही कंडिशन आहे. ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण इथे बघू शकता की 22 नोव्हेंबर 2022 म्हणजे जवळपास 1.5 महिन्यानंतर आपण इथे बघू शकता की युरियाचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन
92 पर्यंत खाली आलेलं आहे, जे 164 होतं. आणि क्रिएटिनिन जे आहे ते 9.1 पर्यंत खाली आलेलं आहे 12.8 पासून. त्यानंतर तिथून परत 2 महिन्यानंतर जेव्हा पेशंटचं युरिन रुटीन एक्झामिनेशन केलं गेलं, त्यामध्ये अल्ब्युमिनचं प्रमाण कमी झालेलं होतं. सोबतच किडनी फंक्शन टेस्टमध्ये आपण इथे बघू शकता की क्रिएटिनिन जे आहे ते 5.86 पर्यंत इथे कमी झालेलं आहे. म्हणजे ट्रीटमेंट सुरू केल्यापासून अगदी 3 महिन्यामध्ये 12.8 पासून तर आपण 5.86 पर्यंत क्रिएटिनिनचं प्रमाण कमी झालेलं आहे. सोबतच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमच्या ज्या लेवल्स आहे त्या सुद्धा इथे मेंटेन झालेल्या आहे. तर ही होती आपली क्रॉनिक रिनल फेल्युअरची एक केस होती. आणि एक रिसेंटली माझ्याकडे परत एक टॉक्झिक रिनल फेल्युअर ज्याला म्हणतात, की काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे जेव्हा आपले मूत्रपिंड हे काम करणं बंद करतात किंवा त्यांचं जे कार्य आहे हे क्षीण झालेलं असतं. तर अशी एक टॉक्झिक रिनल फेल्युअरची एक केस जी आता माझ्याकडे सध्या ऑनगोईंग आहे, अंडर ट्रीटमेंट आहे. आपण इथे बघू शकता तारखांना की 21/1/2023 21 जानेवारी 2023ला पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते 5.70 आहे. इथे पेशंटचा एज फॅक्टरसुद्धा महत्त्वाचा आहे. पेशंट जे आहे गेले अनेक वर्ष पेन किलर्स आणि काही औषधांचं सेवन नित्यनेमाने करीत होते. मी त्या औषधांची नावं सांगणार नाही. तर काही औषधांच्या सेवनामुळे पेशंटला जे आहे हळूहळू पेशंटच्या क्रिएटिनिनचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली. त्याचं सोडियम पोटॅशियमचं जे बॅलन्स आहे ते बिघडायला लागलं. अल्ब्युमिनचं प्रमाण याच्यामध्ये कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. 3.90 आपल्याला दिसत आहे. आणि क्रिएटिनिन जे आहे पेशंटचे जे रिपोर्ट्स होते ते सांगत होते की हळूहळू 2, 2चं 3, 3चं 4 करता 5.70 पर्यंत पेशंटचं जे क्रिएटिनिन आहे ते रीच आऊट झालेलं आहे. इथे आपण या पेशंटची जी ट्रीटमेंट आहे ती 1 फेब्रुवारीला सुरू केल्यानंतर अगदी 10 दिवसांमध्ये आपण इथे तारीख बघू शकता. 10 फेब्रुवारी 2023 या तारखेला आपण पेशंटचे रिपोर्ट्स बघू शकता की पेशंटचं जे युरिया आहे त्याचं प्रमाण अगदी 72 पर्यंत कमी झालेलं आहे. याच्यामध्ये जे युरियाचं प्रमाण होतं ते 144 होतं. आणि इथे जे आहे हे युरियाचं प्रमाण 72 पर्यंत 144वरनं 72 पर्यंत ते कमी झालेलं आहे. आणि क्रिएटिनिन जे आहे ते जवळपास 10 दिवसांमध्ये पूर्ण 1ने कमी होऊन ते 4.74 पर्यंत कमी झालेलं आहे 5.70 पासून. हे जे पेशंट आहे माझे सध्या ऑनगोईंग पेशंट आहे टॉक्झिक रिनल फेल्युअरचे. ही केस पण मी आपणा सर्वांशी एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे की ही केस आपण कशी ट्रीट केलेली आहे, काय चेंजेस आलेले आहे हे आपण एकदा या केसमध्ये बघू शकता. तर अशा प्रकारे ज्याला आपण रिनल फेल्युअर म्हणतो किंवा मूत्रपिंड निकामी होणे, किडनी फेल होणे ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं, याची अगदी सहज सोपी चिकित्सा जी आहे ही आयुर्वेदामध्ये होऊ शकते. आपल्याला जर डायलिसिस ॲडवाईस केलेलं असेल, किडनी ट्रान्सप्लांट ॲडवाईस केलेला असेल तरी मी सर्वांना असं सांगेल एकदा, किंवा इवन जरी आपलं आता डायलिसिस सुरू असेल तरी आपणा सर्वांनी एकदा आयुर्वेद चिकित्सा जरूर एकदा त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आपण एखाद्या आयुर्वेद डॉक्टरांना एकदा विचारलं पाहिजे याच्याबद्दल. आयुर्वेद शास्त्राची आपण जी आहे मदत आपण यामध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं की तीनही प्रकारचे जे काही किडनी फेल्युअर आहे ज्याला रिनल फेल्युअर असं, तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपले जे काही रिनल फेल्युअर आपण ज्याला म्हणतो, ज्याला मूत्रपिंड निकामी होणे, किडनी फेल होणे ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं, त्याची अगदी सहज सोपी चिकित्सा आयुर्वेद शास्त्रामध्ये होऊ शकते. पेशंट जे आहे हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. इव्हन आपलं जर आता डायलिसिस सुरू असेल किंवा आपल्याला डायलिसिस ॲडवाईस केलं गेलेलं असेल तरीही एकदा आपण आपली प्रकृती परीक्षण करून घेऊन आपला तर अशा प्रकारे आपण बघितलं की या टॉक्झिक रिनल फेल्युअरच्या केसमध्ये आपण बघू शकता की पेशंटचं जे सिरम क्रिएटिनिन आहे रक्तातील ते इथे वाढलेलं आहे. 5.70 पर्यंत जे आहे पेशंटचं सिरम क्रिएटिनिन वाढलेलं आहे. तारीख आपण बघू शकता 21 जानेवारी 2023ला.
पेशंटचे जे क्रिएटिन आहे ते 5.70 पर्यंत वाढलेले आहे आणि 10 फेब्रुवारी 2023 ला पेशंटचं जे क्रिएटिन आहे ते जवळपास 1 ने कमी होऊन 4.74 पर्यंत इथे कमी झालेलं आहे आणि आमचे हे जे टॉक्सिक रिनल फेल्युअरचे पेशंट आहे सध्या आमचे ऑनगोईंग पेशंट आहे, पण 15 दिवसांमध्ये आपण पेशंटमध्ये दिसणारा जो रिझल्ट आहे तो इथे बघू शकता. आणखी एक केस मला आपल्या सर्वांशी डिस्कस करायला आवडेल, ती म्हणजे परत एकदा क्रॉनिक रिनल फेल्युअरची केस आहे. ओल्ड एजमुळे जे रिनल फेल्युअर होतं ती एक केस आहे. इथे आपण बघू शकता की युरियाचं जे प्रमाण आहे 218 पर्यंत वाढलेलं आहे 14 फेब्रुवारी 2023 ला आणि ट्रीटमेंट सुरू केल्याच्या अगदी 15 दिवसांमध्ये पेशंटचं जे युरियाचं प्रमाण आहे ते कमी व्हायला लागलेलं आहे आणि लवकरच आपले जे पेशंट आहे ते लवकरच ठीक होतील आणि त्यांचं युरिया क्रिएटिनिन वगैरे जे आहे ते आपण येत्या दिवसांमध्ये करून घेणारच आहोत. ते रिपोर्ट्स आले की मी आपल्या सर्वांशी जरूर शेअर करेल. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की ज्याला रिनल फेल्युअर म्हटलं जातं त्याच्यामध्ये ॲक्यूट रिनल फेल्युअर आहे, क्रॉनिक रिनल फेल्युअर आहे, टॉक्सिक रिनल फेल्युअर आहे, ज्याला मूत्रपिंड निकामी होणे असं म्हटलं जातं. तर कशा प्रकारे आयुर्वेदामध्ये याची यशस्वीपणे चिकित्सा केली जाऊ शकते. जर आपल्याला या व्हिडिओसंबंधी किडनीच्या आजारासंबंधी, रिनल फेल्युअर संबंधी, मूत्रपिंड निकामी होणे या आजारासंबंधी जर आपल्या काही शंका असतील, जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करू शकता किंवा मला कॉल करू शकता, मला मेसेज करू शकता. माझा जो नंबर आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. माझ्या सेंटरचा जो ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता. यासंबंधी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत जर हवी असेल, आपल्या आजूबाजूला आपल्या घरी जर असल्या काही आजाराचे जर पेशंट असतील, असे काही रुग्ण जर आपल्याला आढळून आलेले असतील आणि त्यांच्याकरिता जर आपल्याला काही मदतीची गरज असेल तर माझा नंबर मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे. मात्र आपल्या सर्वांना एक विनंती आहे की कृपा करून मला फोनवर औषधं विचारू नका, कारण जेव्हा आपण अशा प्रकारचे आजार ट्रीट करतो, जेव्हा आपण अशा प्रकारच्या आजारांची चिकित्सा करतो तेव्हा पेशंटला एकदा जवळून बघणं, त्याचं नाडी परीक्षण करणं, त्याचं सप्तधातूचं परीक्षण करणं, त्याचं अग्निपरीक्षण, त्याचं प्रकृती परीक्षण, दोषांचं परीक्षण, मलपरीक्षण आहे. तर ही सगळी जी परीक्षणं आहे ती प्रत्यक्षपणे करून त्यानुसार त्या पेशंटला किंवा त्या रुग्णाला जी आहे ती चिकित्सा देणं हे यामध्ये गरजेचं असतं. आयुर्वेदशास्त्रामध्ये ॲज सच असे कोणतेही फॉर्म्युले नाही आहे की हे औषध घ्या म्हणजे हा आजार ठीक होईल, असं आयुर्वेदामध्ये नाही आहे. आयुर्वेद म्हणतं की शरीराच्या प्रकृतीला बॅलन्स करा, शरीराचे जे दोष आहे, धातू आहे, या सर्वांना त्यांचा समतोल आहे तो राखण्याचा प्रयत्न करणं हे आयुर्वेदिक चिकित्सेचं एक उद्देश आहे. त्यामुळे रुग्ण परीक्षणाला फार फार असं महत्त्व आहे. यासंबंधी जर आपल्याला काही मदत हवी असेल तर फक्त फोन करू शकता, आपण माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता, तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता. माझा नंबर, सेंटरचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी माझा नंबर दिलेला आहे, तर आपण नक्कीच मला कॉल करू शकता. यासंबंधी जी काही आपले शंका आहे, आपले जे काही प्रश्न आहे चिकित्सेसंबंधी हे आपण नक्कीच याविषयी चर्चा करू शकता. धन्यवाद.